Okay, students, welcome back. So now this is geography chapter 6, natural regions, and here we have given this index. See, here it is index. Okay, so now what is given here? Yes, here. See, I have seen, I do not know, and I use or I experience it. Okay, so we just have to tick mark or show star or cross mark. Okay, so now we'll solve this first. Yes. So housing. Yes, I use it. This also I use it. I know about it. No, I know about it. And we use this. So next. Yes, I use it. I know about it. Yes, I use it. I know about 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 it. Okay. So yes, we use this. We use this. We know about this. Okay, and we know about this also and this also. So yes, we know this. We know about this, or you may be using this, or yes, sorry, I use it and I don't know what is this. So yes, but I know this. So on the basis of the selection you have done, so before that we will study this first and then study that. So there exist a large number of different things in the world than those we see in our surroundings. म्हणजे आपण आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण जे पाहतो अनुभवतो त्यापेक्षा काही अनेक भिन्न गोष्टी जगात इतरत्र आढळतात. तर मग दूरचित्रवाणीवरील विविध वन्य जीवांच्या संदर्भातील शैक्षणिक व माहितीपर होणारे कार्यक्रम आपण पाहत असतो. त्याविषयी जाणून घेण्याचे कुतूहल आपणास वाटते. आपल्याकडे ते का उपलब्ध नाहीत, हे की नाही, ते आपल्याकडील बाबींसारखे का नाहीत, त्यांच्यात असा कशामुळे निर्माण झाला, याविषयी कारणांचा आपण शोध घेऊया. ठीक आहे. तर पहिला बघा, वाय आर ऑल द हाऊस टाईप शोन इन द पिक्चर नॉट सीन इन अवर सराउंडिंग. ठीक आहे. तर चित्रात दाखवलेली सर्व घरं आहेत ती आपल्या परिसरात का आढळत नाहीत. ठीक आहे. तर जस्ट कारण की काय, जे वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्यानुसार आपण घरं बांधले असतात. कुठे हिमवर्षा होतो, कुठे जास्त पाऊस, कुठे कमी पाऊस, त्यानुसार. ठीक आहे. अशा प्रकारची घरे असलेले प्रदेश कोणते. तर मग एक आहे की जास्त पाऊस पडणारा प्रदेश, एका ठिकाणी कमी पाऊस पडणारा प्रदेश, हिमवृष्टीचा प्रदेश. ठीक आहे. हे असे वेगवेगळे प्रदेश झाले. नंतर तिसरा प्रश्न आहे की बर्फाच्या घरात राहणे तुम्हाला आवडेल का. हो. मग ही घरे आपण का बांधत नाही. आपण यामुळे बांधत नाहीत की इथे बर्फ नाही पडत त्यामुळे. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे लोकांच्या पोशाखात कशामुळे फरक पडला असावा. आता लोकांचे जे संस्कृती आहे, त्यांच्या चालीरीती आहेत, तिथली भौगोलिक परिस्थिती, त्याच्यानुसार त्यांच्या पोशाखात फरक पडला. ओके. सो नेक्स्ट इज अन्न म्हणून खबूस, किडे, मुंग्या यांचाही वापर कुठे होत असेल. तर जे आदिवासी लोक आहेत ते करत असतील. त्याचबरोबर काही लोक शौक म्हणून खातात, आवडीने खातात, सो ते करत असतील. आपल्याकडील प्राणी संग्रहालयांमध्ये ध्रुवीय अस्वल, पेंग्विन हे प्राणी ठेवता येतील का. नाही ठेवता येणार, कारण की प्राणी संग्रहालयात तशा प्रकारचं मग आपल्याला सराउंडिंग क्रिएट करावं लागेल, जे खूप महाग होऊ शकतं आणि ते आर्टिफिशियल असल्यामुळे ते जगतीलच असं नाही. कारण की ध्रुवीय अस्वल आणि पेंग्विन यांना बर्फाळ प्रदेश लागतो. ठीक आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न काय आपल्याकडे की चित्रात दाखवलेल्या सर्व वनस्पती आपल्या परिसरात आढळतात का. नाही आढळत. ठीक आहे. आपल्या परिसरात उंट नाही आढळत, फक्त तो कुठून राजस्थानमधून येतो. नंतर हे आहे बर्फातलं अस्वल आहे, सॉरी कोल्हा आहे. तर फॉक्स, सो इट इज पोलर फॉक्स, ते नाही आहे इथे. सो नसल्यास ते कुठे आढळत असावेत, तर ते वाळवंटात, त्यानंतर हिमालयात, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते आढळतात. ठीक आहे. सो डन. आता आणखी काय दिलं आहे पुढे. ठीक आहे. हा एक्सरसाइज पुढे पण कंटिन्यू होतो आहे वाटतं. येस. सो फर्स्ट वी विल सॉल्व दिस. येस, आय नो अबाउट दिस. आय यूज इट. I use it. I know about this.
I know about this, I know about this, I know about this, I know about this, I know about this. Okay, I know about this, I know about this, I know about this, I know about this, I know about this. We use it, I know about this, we use it, and we use it. So, now geographical explanations. भौगोलिक स्पष्टीकरण. ठीक आहे, तर काय भौगोलिक स्पष्टीकरण ते पाहूया. सो पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात भूस्वरूपे. भूस्वरूप म्हणजे वेगवेगळे, जसं की झालं पर्वत, पठार, दरी, हे झाले वेगवेगळे जमिनीचे रूप आहेत. तर हवामान, मृदा यांच्यात भिन्नता आढळते. ही भिन्नता प्रामुख्याने त्या त्या भागात उपलब्ध सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्यावर अवलंबून असते. सूर्यप्रकाश व पाणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवापर्यंत बदलत जाते. याबाबत आपण अभ्यास मागील इयत्तांमध्ये केला आहे. भूस्वरूपे, हवामान, मृदा या 3 घटकातील बदलांचा प्रभाव वनस्पती, प्राणी व मानवी जीवन यांच्यावर पडत असल्यामुळे जैवविविधतेत बदल होतो. ठीक आहे, म्हणजे हे जे सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत त्याच्यानुसार आपल्या बाजूला कोणत्या प्रकारचे वृक्ष असतील, कोणते प्राणी, कोणते पक्षी असतील, ते या सगळ्या एक्सटर्नल फॅक्टर्सवर डिपेंड असतं. ठीक आहे. नंतर पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात विशिष्ट अक्षवृत्तांच्या दरम्यान हवामान, वनस्पती व प्राणीजीवन या साधर्म्य आढळते, सारखेपणा आढळतो. किंवा हाऊ वी हॅव हिअर रिजन, लोकेशन अँड एक्सटेंट, क्लायमेट अँड देन नॅचरल व्हेजिटेशन, ॲनिमल लाईफ अँड ह्युमन लाईफ. म्हणजे काय, तर बघा आता इथे जसं सुरुवातीला दिलं आहे की टुंड्रा प्रदेश. ठीक आहे, तर टुंड्रा प्रदेश, त्याचे स्थान व प्रदेश, हवामान, नंतर नैसर्गिक वनस्पती कोणकोणत्या आहेत, प्राणीजीवन कोणतं आणि मानवी जीवन हे पुढे दिलं आहे. ठीक आहे, ते एकाच्याच संबंधित आहे. एकूण टोटल 6 कॉलम्स आहेत ते, पण 2 पेजेसवर दिले आहेत. सो नाव टुंड्रा प्रदेश बिटवीन 65 डिग्रीज टू 90 डिग्री पॅरलल, ग्रीनलँड्स, नॉर्थ कॅनडा, नॉर्थ युरोप, नॉर्थ एशिया. म्हणजे काय, तर सुमारे 90 अंश ते 65 अंश ते 90 अंश उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान हे आढळतं. कुठे, तर ग्रीनलँड, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप, उत्तर आशिया. ठीक आहे. उन्हाळ्यात इथे क्लायमेट म्हणजे हवामान कसं असतं, तर उन्हाळ्यात सरासरी 10 अंश सेल्सिअस तापमान, हिवाळ्यातील तापमान सुमारे -20 ते -30 अंश असतं. सरासरी पर्जन्य 25 ते 300 मिलीमीटर आणि अतिशय थंड हवामान. ठीक आहे. आता इथे काय पुढे, तर नैसर्गिक वनस्पती कोणत्या, तर अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती, छोटी झुडपे, खुरटे गवत, फुले, शेवाळ, दगडफूल इत्यादी. आता इथे ॲनिमल काय आहेत, तर कॅरिबू, रेनडिअर, ध्रुवीय अस्वल, कोल्हा, सील मासे व वॉलरस मासे इत्यादी. आता मऊ व दाट केस असलेले प्राणी इथे आढळतात. आता मानवी जीवन कसं आहे, तर शिकार व मासेमारी करतात, कातळाचे तंबू म्हणजे ट्यूपिक व इग्लूची घरे ते बनवतात, इग्लू घरे, स्लेज गाडीचा ते वापर करतात आणि लोकसंख्या अतिशय विरळ, उदाहरणार्थ एस्किमो लोक. ठीक आहे. सो नेक्स्ट इज अवर तैगा रिजन, तैगा प्रदेश. आता इथे काय, तर इथे स्थान व प्रदेश सुमारे 55 अंश ते 65 अंश उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान, अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग, युरेशियाचा भाग. ठीक आहे. नंतर उन्हाळ्यातील तापमान सुमारे 15 अंश ते 20 अंश असते. हिवाळ्यातील तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी. पर्जन्याची वार्षिक सरासरी 300 ते 500 मिलीमीटर असते. उन्हाळ्यात पाऊस, हिवाळ्यात हिमवृष्टी इथे होते. नंतर इथे सूचीपर्णी वने आढळतात. झाडांची पाने अरुंद व टोकदार आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या. लाकूड मऊ व हलके असते, उदाहरणार्थ स्प्रूस, फर, पाईन, रेडवूड इत्यादी. प्राणी अंगावर दाट व मऊ केस असतात प्राण्यांच्या, कॅरिबू, एल्क, आर्मिन, बिवर, सिल्वर फॉक्स, मिंक, अस्वले इत्यादी. नंतर इथे लोकसंख्या कमी आहे, शिकार व लाकूडतूक हे प्रमुख व्यवसाय, शेती कमी होते. ठीक आहे. नेक्स्ट इज अवर ग्रासलँड्स म्हणजे गवताळ प्रदेश. कुठला, तर स्टेप्स आणि प्रेयरीचा. तर हे कुठे आढळतं, तर 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान, खंडांच्या आतील भागात स्टेप्स, युरेशिया, वेल्ड, दक्षिण आफ्रिका, पंपास, दक्षिण अमेरिका, प्रेयरी, उत्तर अमेरिका, डाऊन्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी. ठीक आहे. उन्हाळ्यातील तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस, हिवाळ्यातील तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी. नंतर पाऊस सरासरी 400 ते 600 मिलीमीटर, बहुतेक पाऊस उन्हाळ्यातच पडतो. तर पुढे काय, तर गवताची विस्तीर्ण कुरणे इथे असतात. नंतर
गवत कमी उंच व झुपक्यांनी वाढते. हिवाळ्यात गवत नष्ट होते. उदाहरणार्थ एल्डर, पॉप्लर इत्यादी झाडे आढळतात. हरणे, घोडे, कुत्रे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू, डिंगो इत्यादी प्राणी इथे आढळतात. पाळीव प्राणी शेळ्या, मेंढ्या, गायी, बैल, घोडे, गाढव इत्यादी. गुरे चारणे, पशुपालन हा व्यवसाय केला जातो. नंतर पूर्वी एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकत असत. कातळाच्या तंबूत तंबूत ते राहतात. किर्गिज लोक आता भटकत नाहीत व पक्क्या घरात राहतात. गव्हाची शेती करतात. पुढे चौथा प्रदेश काय आपल्याजवळ तर आहे हॉट डेझर्ट रिजन. म्हणजे काय तर उष्ण वाळवंटी प्रदेश. विषुववृत्तापासून 20 अंश ते 30 अंश उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान अक्षवृत्तांच्या नॉर्थ आणि साऊथ दोघं. ठीक आहे. नंतर खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. सहारा उत्तर आफ्रिका, कोलोराडो उत्तर अमेरिका, अटाकामा दक्षिण अमेरिका, थरचे वाळवंट आशिया, कलाहारी दक्षिण आफ्रिका इत्यादी. ठीक आहे. आता उन्हाळ्यात सरासरी तापमान 30 अंश ते 45 अंश असते. हिवाळ्यात ते 20 अंश ते 25 अंश सेल्सिअस असते. अतिउष्णता व अत्यल्प पर्जन्य. रात्री खूप थंडी असते. ठीक आहे. आता पुढे आपल्याकडे काय आहे इथे तर थॉर्नी बुशेस विथ हार्डली एनी लिव्ज आर नॅरो. म्हणजे काटेरी झुडपाची वने इथे असतात एक प्रकारे. आता पुढे काय की ऑइली हॅव थिक बार्क वन्स मॉइश्चर सॉइल इज कन्झ्युम्ड वन्स मॉइश्चर इन सॉइल कन्झ्युम. म्हणजे कमीत कमी पाणी असलेल्या व काटेरी वनस्पती, जाड साल व अरुंद मेनचट पाने. जमिनीतील ओलावा संपला की वनस्पती नष्ट होतात. उदाहरणार्थ निवडुंग, घायपात, पाम, खजूर इत्यादी. आता बघा उंट अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहतो. जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी. प्राणी दिवसा जमिनीखाली राहतात. उदाहरणार्थ साप, उंदीर, सरडे, विंचू. घोडे, बैल, गाढव, मेंढ्या इतर पाळीव प्राणी आहेत. बदाऊन, सहारा, बुशमेन, कलहारी, ॲबॉरिजिन, ऑस्ट्रेलिया इत्यादी लोक राहतात. अनेक गरजा जनावरांपासून पूर्ण करतात. मृद्याने व नद्यांची खोरी येथे शेती केली जाते. तर आता आपल्याला पुढे आहे ग्रासलँड सुदान टाईप. ठीक आहे. तर सुदान प्रकारची गवताळ प्रदेश. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 अंश ते 20 अंश अक्षवृत्तांमध्ये सॅवाना आफ्रिका, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया, दक्षिण पार्कलँड आफ्रिका, लॅनोज व कॅम्पोज दक्षिण अमेरिका इत्यादी गवताळ प्रदेश आहेत. उन्हाळ्यातील तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस. हिवाळ्यातील तापमान 24 अंश सेल्सिअस. सुमारे 250 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटर पाऊस पडतो. उन्हाळा उष्ण व दमट, हिवाळा उबदार व कोरडा. ठीक आहे. नंतर इक्वेटोरियल इथे काय तर इथे असते टॉल अँड थिक ग्रास. म्हणजे काय तर इथे उंच आणि दाट गवत सुमारे 6 मीटर उंच. हत्ती गवत याला म्हणतात. तुरळक वृक्ष व झाडे शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराचे असतात. उदाहरणार्थ बेल, बोर, घायपात, अननस, निवडंग इत्यादी. तृणजीवी प्राणी, मांस भक्षक प्राणी विपुल आहेत. प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत. अंगावर रंगीत पट्टे व ठिपके असतात. उदाहरणार्थ सिंह, चित्ता, तरस, लांडगा, जिराफ, झेब्रा, हत्ती, गेंडे, रानबैल, रेडे, कांगारू, एमू इत्यादी. आता मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेली साधी घरे असतात. घरांना खिडक्या नसतात. ठिंगण्या व गोलाकार झोपड्यात राहतात. त्यांना क्रॉल म्हणतात. शिकार व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय असतात. उदाहरणार्थ झुलू, हौसा, मसाई, जमाती. ठीक आहे. पुढचं आपलं शेवटचं काय आहे तर इक्वेटोरियल रिजन. म्हणजे काय तर विषुववृत्तीय प्रदेश. तर याच्यात विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हे आहे. मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, गिनी, कांगो किनारा, अमेझॉन नदीचे खोरे. उन्हाळ्यातील तापमान सुमारे 30 अंश ते सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस. सरासरी 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस. उष्ण व दमट हवामानामुळे झाडापाला कुजतो व हवा रोगट बनते. जास्त उष्णता, वर्षभर पाऊस. ठीक आहे. पुढे काय आपल्याकडे तर डेन्स एव्हरग्रीन फॉरेस्ट इथे असतात. म्हणजे काय तर घनदाट सदाहरित वने. वनस्पतींमध्ये भरपूर विविधता. जलदलयुक्त प्रदेश. कठीण लाकडाचे उंच वृक्ष, महोगनी, ग्रीन हार्ट, रोजवूड, एबनी इत्यादी. प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते. दलदलीच्या प्रदेशात सुसर, पान, घोडा, ॲनाकोंडा इत्यादी. झाडांवर राहणारे गोरिला, चिंपांजी, हॉर्नबिल इत्यादी. कीटक, विषारी, ससे, मासे. ठीक आहे. लोकवस्ती कमी आहे. लोकांचे जीवन निसर्गावर अवलंबून असते. आदिवासी जमातीचे लोक. ही लोक घरे झाडावर बांधतात. उदाहरणार्थ पिग्मी, बोरो, इंडियन, सेमॉंग इत्यादी जमाती. ठीक आहे. तर पुढे आहे आपल्याकडे
द नॅचरल रिजन्स म्हणजे मागील तक्त्यामध्ये दिलेले नैसर्गिक प्रदेश विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विशिष्ट अक्षवृत्तीय भागात आढळतात. उष्ण तापमान व पाण्याची उपलब्धता यावरून या नैसर्गिक प्रदेशांचे स्थान व विस्तार निर्धारित होते. या प्रदेशांशिवाय स्थानिक परिस्थितीमुळे काही प्रदेश वेगळे दिसून येतात. यात प्रामुख्याने मोसमी भूमध्य व पश्चिम युरोपीय हवामानाच्या प्रदेशांचा समावेश होतो. पश्चिम युरोपीय व मोसमी हे विशिष्ट वाऱ्यांच्या प्रभावामुळे लक्षात येतात, तर भूमध्य सागरी प्रदेश हा तेथील पावसाळ्याच्या विशिष्ट कालावधीमुळे लक्षात येतो. येथे हिवाळ्यात पाऊस पडतो, म्हणूनच तो इतर प्रदेशांपेक्षा वेगळा दिसून येतो. तर आता बघा, मोसमी प्रदेश, भूमध्य सागरी प्रदेश आणि पश्चिम युरोपीय प्रदेश. तर आता स्थान व प्रदेश कुठे आहे याचा, तर नॉर्थ अँड साऊथ ऑफ द इक्वेटर म्हणजे काय, तर विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला 10° ते 30° अक्षवृत्तांच्या दरम्यान. भारत, फिलिपाईन्स, वेस्ट इंडिज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, मध्य अमेरिका इत्यादी. नंतर भूमध्य सागरी प्रदेशचा काय आहे, तर 30° ते 40° अक्षवृत्तांच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, टर्की, कॅलिफोर्निया, मध्य चिली, नैऋत्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया इत्यादी. पश्चिम युरोपीय प्रदेश खंडाच्या पश्चिम भागात 45° ते 65° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान. नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड, ब्रिटिश कोलंबिया, दक्षिण चिली, न्यूझीलंड इत्यादी. आता हवामान कसं असतं मग, मोसमी प्रदेश, स्थान व विस्तार आपण बघितलं. क्लायमेट बघूया, एक एक बघूया, ठीक आहे. आता पहिले आपण बघूया मोसमी प्रदेश म्हणजे मान्सून रिजन. तर विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला 10° ते 30° अक्षवृत्ताच्या दरम्यान. भारत, फिलिपाईन्स, वेस्ट इंडिज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, मध्य अमेरिका. आता जे मान्सून रिजन आहे तिथे क्लायमेट म्हणजे हवामान कसं असतं, तर उन्हाळ्यातील तापमान 27°C ते 32°C, हिवाळ्यातील तापमान 15°C ते 24°C, पाऊस 250 ते 25 मिलीमीटर होतो. नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते, ठीक आहे. आता इथे काय पुढे, नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे नैसर्गिक वनस्पती. तर पानझडी व निमसदाहरित वने पावसाच्या वितरणानुसार वनस्पती प्रकार, उदाहरणार्थ वड, पिंपळ, साग, शिसव, चंदन, खैर, सिंकोना, बांबू, बाभोड, काटेरी झाडे, झुडपे व गवत, ठीक आहे. आता पुढे आहे ॲनिमल लाईफ म्हणजे प्राणी जीवन. तर वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकडे, साप, मोर, कोकीळ इत्यादी वन्य प्राणी व पक्षी, गायी, म्हशी, शेळ्या, घोडे हे पाळीव प्राणी. आता मानवी जीवन, ह्युमन लाईफ कशी आहे मान्सून रिजनमध्ये, तर लहान लहान असंख्य खेडी आहेत. अन्न व पोशाखाबाबत बरीच विविधता आहे. लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात आढळते. शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आता आपल्याकडे दुसरं काय आहे, तर मेडिटेरेनियन रिजन म्हणजे भूमध्य सागरी प्रदेश. तर मग 30° ते 40° अक्षवृत्तांच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात खंडांच्या पश्चिम भागात आढळतात. पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, टर्की, कॅलिफोर्निया, मध्य चिली, नैऋत्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया इत्यादी. हवामान कसं आहे भूमध्य सागरी प्रदेशात, तर कोरडे उन्हाळे, हिवाळी पाऊस. उन्हाळ्यात 21° ते 27° तापमान, हिवाळ्यात 10° ते 14°C तापमान. पावसाची सरासरी 500 ते 1000 मिलीमीटर पाऊस हिवाळ्यात पडतो, ठीक आहे. पाने जाड असतात, लहान व मेंचट असतात. झाडांची साल फार जाड असते, उदाहरणार्थ ऑलिव्ह, ओक, चेस्टनट इत्यादी. कमी पावसाच्या भागात गवत, पर्वतीय भागात सूचीपर्णी वनस्पती, ठीक आहे. तर पुढे पशुपालनामुळे प्राणी जास्त, उदाहरणार्थ शेळ्या, मेंढ्या, गाई, खेचरी, घोडे इत्यादी. आता इथे ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास. शेती हा मूळ व्यवसाय. फळे व फुलांची शेती जास्त. गव्हाचे पदार्थ हे मुख्य अन्न. रंगीबिरंगी कपडे, ठीक आहे. वेस्ट युरोपियन रिजन, पश्चिम युरोपीय प्रदेश खंडाच्या पश्चिम भागात 45° ते 65° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान. नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड, ब्रिटिश कोलंबिया, दक्षिण चिली, न्यूझीलंड इत्यादी. आता इथे उन्हाळ्यातील तापमान सरासरी 20°C असते पश्चिम युरोपीय प्रदेशात, ठीक आहे. हिवाळ्यातील तापमान सरासरी 5°C. पावसाचे सरासरी प्रमाण 500 मिलीमीटर ते 2500 मिलीमीटर. पश्चिमी वाऱ्यांच्या आवर्तापासून पर्जन्य, ठीक आहे. म्हणजे तिथे काय वेस्टर्लीज, सायक्लॉन्स, ठीक आहे. वर्षभर पाऊस पडतो. हवामान सौम्य असते. क्लायमेट इज माइल्ड, ठीक आहे. वर्षभर हिरवगार गवत असतं. झाडांची पाने हिवाळ्यात गळतात. सूचीपर्णी वृक्ष व कमी उंचीचे गवत, उदाहरणार्थ ओक, बीच, मेपल, एल्म, पाईन, स्प्रूस, पॉप्लर इत्यादी. पशुपालनामुळे प्रामुख्याने पाळीव प्राणी खूप आहेत. अस्वले, लांडगे, कोल्हे इत्यादी वन्य प्राणी आढळतात. उत्साही व उद्योगी लोक, दर्यावर्दी लोक जास्त आहेत. लोकरीचे कपडे वापरतात. लोकर, वुलन क्लोथ्स. शिवाय द्वितीय व तृतीय व्यवसाय वाढत आहेत, ठीक आहे. तर
आपल्याला हे सगळं कळलं. ओके. सो नाव नेक्स्ट, बिसाइड्स द 9 रिजन्स गिवन इन द टेबल म्हणजे काय, तर तक्त्यात दिलेल्या एकूण 9 प्रदेशांशिवाय काही प्रदेश त्यांच्या विशिष्ट खंडीय स्थानामुळे वेगळे दिसून येतात. उदाहरणार्थ चिनी प्रदेश, सेंट लॉरेन्स प्रदेश इत्यादी. या प्रदेशांचे विस्तार आकृती 6.1 मध्ये बघा. ठीक आहे, आकृती 6.1 चीन. ठीक आहे, आपल्याला बघायचं आता 6.1. ओके, फिगर 6.1 वेर इज चायना. ओके, सो दिस इज चिनी region. ओके, then St. Lawrence. So St. Lawrence is in Europe, so no problem. But now we have some questions here. Okay, so answer the following questions after studying above graph. म्हणजे काय, तर आता आपल्याला उत्तर द्यायचे कशाचं, तर भारतात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात. बघा इथे हा तक्ता दिला आहे. ओके, आणखी काय इथे बघा, समजा हा प्रश्न आहे की मूळ रेखावृत्त ज्या भागातून जाते, भूभागावरून जाते, त्या भूभागात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात. तर आपल्याला काय करायचं आहे, जस्ट मूळ रेखावृत्त म्हणजे काय, प्राईम मेरिडियन इथे दिसतं आहे 0 डिग्री. ठीक आहे, आता इथून हे जातं समजा आफ्रिका, नंतर युरोपच्या पार्टमधून इथून ते जातं आहे. पण इथे हा जो रंग आहे, ठीक आहे, सम येलोइश, ग्रीनिश, देन ग्रे कलर, ब्राऊन कलर, अगेन येलो कलर, तर यांचे इथे नावं दिलेलेच आहेत आपल्याला. ठीक आहे, इथे नावं दिलेत. ओके, ही सूची आहे, इंडेक्स. तर हे मॅच करायचे आपल्याला कलर, आणि सगळे 7 प्रश्न, 7 क्वेश्चन्स आर इझी, व्हेरी इझी. सो नाव नेक्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. तर काय तिथे, अल्पकालीन वनस्पती जीवन असलेला प्रदेश कोणता, म्हणजे काय, तर आता हे जे सगळे प्रश्न आहेत 1 2 3 4 5 6 7 हे कुठे दिले आहेत माहिती आहे का, जे आपण हे तक्ते बघितले ना, सगळे टेबल्स, चार्ट्स बघितले, इथूनच हे प्रश्न घेतले. ठीक आहे, याच्यात. ठीक आहे, तर ह्या 3 चार्टपैकी याच्यातच उत्तर आहेत. ठीक आहे, नाव नेक्स्ट काय, पुढचं काय, तर विच रिजन हॅज विंटर रेन्स, तर हिवाळ्यात कुठे कुठे पाऊस पडतो. बस आत्ताच आपण बघितलं ते. नंतर इन विच नॅचरल रिजन विल यू फाइंड क्रॉल्स, तर क्रॉल असणारा नैसर्गिक प्रदेश कोणता. आता क्रॉल म्हणजे काय, हा घराचा प्रकार आहे, तर ते कुठे राहतात ते लोक, त्या कोणत्या प्रदेशात राहतात, हे सगळे 1 2 3 4 5 6 7 अगेन याचे उत्तरं त्या चार्ट्समध्ये आहेत. विच रिजन इज फेवरेबल फॉर फ्रूट प्रोडक्शन, तर मग फळांचं उत्पादन कुठे होतं ते दिलं आपल्याला. ठीक आहे, थिंक अबाउट इट. वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात का आढळत नाहीत. ठीक आहे, आता विषुववृत्तीय वनांमध्ये त्यांना छोटे छोटे प्राणी किंवा ज्या प्रकारचे जंगल हवं आहे ते तिथे नसतं, त्यामुळे ह्या प्रकारचे हे वाघ, सिंह तिथे नसतात. ठीक आहे, नाव ॲज वन ट्रॅव्हल्स म्हणजे काय, तर विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना जैवविविधतेतील बदल उत्तरोत्तर म्हणजे हळूहळू वरती जातो आपण तसं ते कमी होत जातं. तर त्यामुळे साधन संपत्तीच्या जे आपले सोर्सेस आहे, रिसोर्सेस, त्याच्या उपलब्धतेत मर्यादा येतात, त्याची अवेलेबिलिटी कमी होत जाते. मग त्याचा परिणाम मानवी व्यवसायावरही होतो. मान्सून प्रदेशात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात. विषुववृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूड कटाई, डिंक, मध, रबर, लाख गोळा करणे इत्यादी व्यवसाय चालतात. ठीक आहे, तैगा प्रदेशातील वनांमध्ये मऊ लाकूड आढळते, त्यामुळे तेथे प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो. तर टुंड्रा प्रदेशात फक्त शिकार व मासेमारी करावी लागते. ठीक आहे, गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेती केली जाते. मग वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशात पर्यावरण आणि उपलब्ध साधनसंपत्तीमध्ये खूप फरक असतो. साधनसंपत्तीचा वापर हा त्या प्रदेशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. ठीक आहे, जेवढं तंत्रज्ञान अवेलेबल तेवढं आपण नॅचरल रिसोर्सेस एक्सप्लॉइट करू. ओके, सो त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही लोकजीवनावर प्रभाव असतो. म्हणजे काय, तर त्यांचा इतिहास कसा आहे, संस्कृती कशी आहे, त्यांचे व्हॅल्यूज काय आहे, तर या सगळ्यांवर सुद्धा डिपेंड असतं. वाय आर द हॉट डेझर्ट्स मेनली लोकेटेड अलॉंग द वेस्टर्न साईड ऑफ कॉन्टिनेंट्स. ठीक आहे, हे म्हणत आहेत की जे सगळे खंड आहेत त्यांचे जे वाळवंट आहेत ते प्रत्येक खंडाच्या पश्चिम दिशेलाच काय आहेत. ओके, सो येस, दिस इज ऑल्सो होमवर्क गुगल. नाव नेक्स्ट, तर पुढे काय, वाय आर द पीपल, उष्ण वाळवंटी प्रदेशात लोक पशुपालन का करतात. तर का करतात, आपल्याला माहिती आहे की त्या पशूंवर ते डिपेंड असतात फॉर ट्रान्सपोर्टेशन,
फॉर देअर फूड एक्सेट्रा. नंतर वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवन भटक्या स्वरूपाचे असते. हो, कारण की तिथे रिसोर्सेस म्हणजे नदीचं पाणी संपलं की त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाण्याच्या शोधासाठी जावं लागतं. ठीक आहे. नंतर शेतीची जागा शोधावी लागते. नंतर आता पुढे प्रश्न आहे की गवताळ प्रदेशात मांसभक्षक प्राणी आढळतात. तर गवताळ प्रदेशात मग छोटे छोटे प्राणी भरपूर असतात, त्यांना खाण्यासाठी मांसभक्षक प्राणी तिथे असतात. नाव ऑल्वेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा की नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ मानवाचेच जीवन अवलंबून नसते, तर पृथ्वीवरील सर्वच सजीव त्यावर अवलंबून असतात. नैसर्गिक प्रदेशातील साधनसंपत्तीचा वापर करताना आपण आपल्याबरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. तरच वसुधैव कुटुंबकम ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन टुंड्रा रिजन. राईट शॉर्ट नोट ऑन टुंड्रा रिजन अँड तैगा रिजन. टुंड्रा अँड तैगा. सो पुढे माहीत आहे का की पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी साधारण 25% वाळवंट वाळूची असतात. उरलेली वाळवंटे माळरानांसारखी कातळांनी, छोट्या दगडांनी किंवा गोट्यांनी व्यापलेली असतात. काही वाळवंटांमध्ये उंच डोंगर किंवा चित्रविचित्र आकारांच्या कातळांचे सुळके असतात. आपल्या देशातील लडाख किंवा अमेरिकेतील ॲरिझोना येथील वाळवंटे या प्रकारची आहेत. वाळवंटावरून वाहणारे वेगवान वारे येथील वाळू उचलून त्यांच्या टेकड्या तयार करतात. यांनाच इंग्रजीत ड्यून्स असे म्हणतात. सँड ड्यून्स. काही ड्यून्स 200 मीटर उंचीही गाठतात. या टेकड्या एका जागी स्थिर न राहता वाऱ्यामुळे हळूहळू सरकत राहतात. काही वेळेस या टेकड्यांखाली गावेही काढले जातात. ठीक आहे. सो येस,